पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सजयति सिंधूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरीव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोस्तुते। विश्वोद्धारार्थ संभूत साक्षात् वैकुंठ नायकः भक्ति तत्व प्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चंद्र दिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु संत शिरोमणी समर्थ श्री तुकोबारायांच्या या पावन भूमीमध्ये आपण त्यांना प्रिय असणारा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी त्या तत्वचिंतनाचा आपण विचार करत आहोत। ज्ञानेश्वरी ग्रंथ तसा अवघड ग्रंथ आहे किंबहुना मला असं वाटतंय बुद्धिमान माणसाच्या बुद्धीची झाग जिथं जाईल असा तो ग्रंथ आहे। सर्वसामान्यांना पारायणाच्या दृष्टीने ठीक आहे,
परंतु हा ग्रंथ केवळ आपण मोठ्या डिग्र्या घेतल्या किंवा खूप मोठं अध्ययन केलेलं आहे, अनेक ग्रंथांचा व्यासंग आहे आणि आपण ज्ञानेश्वरीचं आकलन सहजासहजी करू शकू, एवढा सोपा हा ग्रंथ नाही. कारण तुकोबराय सांगतात, अभंग सर्वांच्या परिचित आहे, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणी तर तुळणी काय पुढे. आणि शेवटचं चरण अतिशय मार्मिक आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पाहिलोय. ज्ञानोबरायांचं वर्णन 3 चरणामध्ये पुरेपूर केलेलं आहे. ज्ञानोबरा हे ज्ञानी यांचे गुरु आहेत, राजांचे महाराज आहेत. ज्ञानदेव हे त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी माझ्याकडे हा धरणेकरी पाठवून मला जो अकारण मोठेपणा दिलेला आहे, तेवढा मी मोठा नाहीये, मी पामर आहे. तुकोबरायांचे उद्गार आहेत. मला पामराला एवढा मोठा थोरपणा का दिला? पायीची वाहन पायीच बरी ना. मज पामर आहे काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण. मज पामर आहे काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण. पायीची वाहन पायीवरी, पायीची वाहन पायीवरी. मज पामर आहे काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण. पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी. मज पामर आहे काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण. ज्ञानोबरायांच्या समोर तुकोबराय एवढ्या लीनतेनं भूमिका घेतात की मी पामर आहे. आता खरं पाहता तुकोबराय पामर आहेत का? तुकोबरायांचं व्यक्तिमत्व जे आहे ते सुद्धा अतिशय चिंतनीय असं आहे, श्रेष्ठ असं आहे. तुकोबराय सुद्धा दुसरे तिसरे कोणी नाही, साक्षात विष्णूचे अवतार आहेत. तुकिता तुळणीशी ब्रह्म तुकाशी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकोबराय सुद्धा भगवत अवतार आहेत. परंतु ज्ञानोबरायांच्या समोर त्यांच्या कीर्तीचं गुणगान करत असताना तुकोबराय स्वतःकडे पामराची भूमिका घेतात. यातलं रहस्य असं आहे, मर्म असं आहे, जी खरोखर मोठी माणसं असतात ना, ते मोठेपणाचं प्रदर्शन करत नाहीत. मार्मिकता आहे. जी खरी मोठी माणसं आहेत, अगदी सोप्या भाषेत आणि प्रचलित भाषेत सांगायचं तर, जी खानदानी मोठी माणसं आहेत ते मोठेपणाचं आव आणत नाहीत, प्रदर्शन करत नाहीत. आणि जे मोठे नसतात त्यांना मोठेपणाचा आव आणून आम्ही मोठे आहेत हे दाखवायची वेळ येते. अशी परिस्थिती आहे. तुकोबराय सामान्य व्यक्तिमत्व नाही. तुकी तुकाला तुका, विश्वी भरून उरला लोका, ही ज्यांची योग्यता आहे. अनुरणीया थोकडा, तुका आकाशा एवढा, हा ज्यांचा बोध आहे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्व देव सत्यत्वे, ही ज्यांची व्यापक अनुभूती आहे. परंतु एवढं मोठं व्यापक व्यक्तिमत्व असताना सुद्धा यत किंचितही अभिमान न बाळगता ज्ञानोबरायांच्या समोर स्वतःला पामर बनवून घेतात. हा मोठेपणा आहे. त्याचं एक सूत्र आहे. देवर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये असं सांगतात, ईश्वरस्याप्यभिमान द्वेषित्वात् दैन्य प्रियत्वाच्च. भगवंत हे अभिमानाचे द्वेष्टे आहेत आणि दैन्याचे चाहते आहेत. लक्षात का, कोणाचाही जरी अभिमान झाला एखाद्या भक्ताला तरी भगवंत ते सहन करून घेत नाहीत. याच्याविषयी खूप मोठ्या मोठ्या कथा आहेत. गरुडाला अभिमान झाला, सत्यभामेला अभिमान झाला, सुदर्शन चक्राला अभिमान झाला. ऐकी नाही गोष्टी, ह्या गोष्टी सांगितल्या तर आपली आताच बराचसा वेळ निघून जाईल. सत्यभामेला अभिमान झाला की मी अतिशय सुंदर आहे, भगवंताचं माझ्यावरच प्रेम आहे. गरुडाला अभिमान झाला
अरे अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा मी माझ्या पाठीवर बसून कुणीकडे फिरतो घेऊन, म्हणजे देवापेक्षा माझी ताकद मोठी आहे की नाही, अभिमान झाला. म्हणून या सर्वांचा अभिमान घालवण्याचं काम भगवंताने केलं. त्या सुदर्शन चक्राला अभिमान झाला. म्हटले मी इंद्राचं वज्र गिळंकृत केलंय, बाकीच्याची काय कथा आहे. भगवंताने त्यांचा अभिमान लगेच हनुमंतरायाच्याद्वारे घातलेला आहे. सर्वांना कथा माहिती आहे. मुख्य सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंताला आपले जे निकटवर्ती आहे, सहचारी आहेत, जवळचे सेवक आहेत, त्यांचा सुद्धा अभिमान सहन होत नाही, तर बाकीच्यांचा अभिमान ते काय सहन करणार आहेत. म्हणून इथं तुकोबाराय अगदी सामान्यपणे सांगतात की मी पामर आहे. मज पामरा हे काय थोरपण, बाईची वाहन बाईची बाई. ब्रह्मादिक ज्या ठिकाणी तुम्हाला शरण येतात, बाकीच्यांची काय तुलना आहे, असं ज्ञानोबरायांचं वर्णन 3 चरणामध्ये करतात. आणि शेवटच्या चरणामध्ये अतिशय गंभीरतेने आणि अर्थपूर्णतेने सांगतात, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. ज्ञानेश्वरीतली युक्तीची खोली काय आहे. नेनो शब्दाचा अर्थ सांगता येत नाही, समजत नाही, कळत नाही, असा त्याचा अर्थ आहे. माता जिथं वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, असं आत्मप्रत्ययाने सांगणारे तुकोबाराय ज्ञानेश्वरीबद्दल मात्र असं सांगतात की तुका म्हणी नेनो युक्तीची ते खोली. मग जिथं उंटाच्याच मधार येऊन पाणी फिरतंय, तिथं शेळीने विचारावं की आमच्या अळपण्या भिजतील का, तसं आपण ज्ञानेश्वरीची केलेली चर्चा तशी ठरवावी. या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी की ज्ञानेश्वरीची जी खोली आहे ती खूप मोठी खोली आहे. ज्ञानेश्वरीची खोली अतिशय सखोल आहे. आपण आपल्या बुद्धिचातुर्याने, विद्वत्तेने आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण गीतेमध्ये जशी नित्य नूतनता आहे, तशी नित्य नूतनता ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे बरं का. एकदा त्या गीतार्थाची थोरी पार्वती मातेनं भगवान शंकराला विचारली. तया गीतार्थाची थोरी शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेथ हर म्हणे निनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. भगवंताने सुद्धा त्या ठिकाणी असेच कानावर हात ठेवले, तेथ हर म्हणे निनिजे. हे पार्वती, निश्चित सांगता येत नाही, निश्चित समजत नाही, त्या गीतार्थाची थोरी आकलन होण्यासारखी नाहीये. ज्याप्रमाणे तुझं स्वरूप हे नित्य नूतन आहे, तसं ज्ञानी त्या गीतेचं स्वरूप सुद्धा नित्य नूतन आहे. आणि मला असं वाटतं त्या गीतेवरचाच भाष्य ग्रंथ हा ज्ञानेश्वरी असल्यामुळे त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ही नित्य नूतनता दडलेली आहे. आता आम्ही आळंदीला बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरी शिकवली विद्यार्थ्यांना. आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये शिकलो. नंतर ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये, मंदिरामध्येच प्रवचन झाले. जवळजवळ 3.5 वर्ष 4 वर्ष प्रवचन चालले होते. परंतु ज्ञानोबरायांच्या समाधीच्या समोर ज्ञानेश्वरीवर बोलताना कधी कधी त्या ओव्यांचा असा काही साक्षात्कार व्हायचा, मी तिथं प्रामाणिकपणे कबूल केलं की म्हटलं या ओवीमध्ये हा सिद्धांत आहे किंवा हे रहस्य दडलेले मला अजून कळायला नव्हतं, असं मी तिथं प्रकट केलं की जे ज्ञानोबरायांच्या समाधीच्या समोर त्याचा उलगडा झाला. म्हणजे 2-3 वेळा ज्ञानेश्वरी शिकून, 2-4 वेळा ज्ञानेश्वरी शिकवून सुद्धा जे सिद्धांत अवगत झाले नव्हते, त्या सिद्धांताचा बोध, त्या सिद्धांताचा साक्षात्कार ज्ञानेश्वरीमध्ये झाला. याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरीमध्ये नित्य नूतनता आहे. आपण सर्वजण वर्तमानपत्र वाचतो. वर्तमानपत्र काल वाचलेलं आज कोणी वाचायला घेईल का? शहाणा माणूस तरी मला वाटतं घेणार नाही, नाही का. एकदा वाचलं, आता काही काही लोक अतिशय हुशार असतात, वर्तमानपत्र वाचायला घेतलं की पूर्ण पारायण झाल्याशिवाय खाली ठेवत नाहीत. ते अगदी जाहिराती सकट वाचून टाकतात, काना कोपरा काही सोडत नाहीत. परंतु पूर्ण वर्तमानपत्र वाचल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा वाचण्याची प्रवृत्ती होणार नाही, कारण जे काही त्याला समजायचं तो त्यातून समजून गेलेला असतो. परंतु मला असं वाटतं आमच्या संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांचा गाथा असेल, वारंवार कितीही पारायण जरी केले तर त्यामध्ये तीच गोडी आणि तोच रस असतो. ही या ग्रंथाची विशेषता आहे. आम्ही वारकऱ्यांचा तर आमचा नियम असतो, दररोज सकाळी स्नान केल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा. कितीही पारायण जरी केले, आता काही काही सज्जन आम्हाला भेटतात, आळंदीला अजान वृक्षाखाली बसले असतात, आपण इथं डोंगरावर आल्यानंतर इथं काही भेटतात, भामचंद्र डोंगरावर काही भेटतात. किती पारायणे झाले आम्ही आपलं थोडंसं विचारतो, काहीतरी बोलण्याचा विषय काढायचा म्हणून. त्या आळंदीमध्ये एकाने मला सांगितलं, म्हटले काही सांगता येत नाही म्हणले आकडा.
म्हटलं पण तसा तुमचा काही नियम असेल ना, किंवा 108 करायची किंवा काय आणखी एक विशिष्ट आकडा असेल ठरलेला. म्हणले मोजायचे आणि मोजून द्यायचे हिशोब कोणला. म्हटले एक पारायण संपलं का दुसरं सुरू, दुसरं संपलं का तिसरं सुरू, तिसरं संपलं की हिशोब लावायचा नाही, मोजायचं नाही. याला म्हणतात खऱ्या अर्थाने निष्काम भक्ती. आणि असे काही निष्काम भक्त आहेत, असे काही निष्काम साधक आहेत, ते पुन्हा पुन्हा पारायण करतात. मी म्हणतो 108 पारायण होऊन गेली तरी त्यामध्ये रमतात. याचा अर्थ निश्चितच त्यातून त्यांना काहीतरी नित्य नूतनतेचा अनुभव येत असावा, आणि तो येतच आहे म्हणून तर त्यामध्ये रमतात ना. जर त्याच्यामध्ये काही अनुभव आला नाही तर कोण टाइमपास करणार आहे. टाइमपास करण्यासाठी वेळ तर पाहिजे ना. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये नित्य नूतनता आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या सिद्धांताची खोली जी आहे ती खोली मात्र आपण तिथं तळ गाठू शकत नाही. जसं काही काही आता अलीकडचे समुद्र आहे, समजा अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर असेल, त्याची खोली किती, आमके बेटाजवळ एवढी खोली आहे, तिथं एवढी खोली आहे, इथं एवढी खोली आहे. प्रशांत महासागराची खोली किती आहे म्हटले, काय सांगता येणार आहे नाही का, महासागर आहे तो. तसं ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताची खोली जी आहे ती सर्वसामान्यांच्या आटोक्यात येणारी अशी नाहीये. ते सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत अतिशय खोल अशा स्वरूपाचे आहेत. मला तर असं वाटतं ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये असे काही कूट सिद्धांत मांडलेले आहेत ओव्याच्या माध्यमातून की सहजासहजी चिंतन करूनही त्याचा उलगडा होत नाही. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. जसं एखाद्या सोन्याची लगड असावी, सोन्याची वीट असावी. आता सोन्याची लगड, सोन्याचं बिस्किट किंवा वीट जरी असली तर कोणीही मनुष्य गळ्यात बांधून फिरत नाहीत, बरोबर की नाही. लोकांना दाखवायला की आमच्याकडे वीट आहे म्हणून नाही. ते गळ्यामध्ये बांधायला केव्हा शोभेला येतं, ते जेव्हा आपण त्यापासून अलंकार बनवतो. तसं इथं सांगितलंय की गीता या सोन्यापासून ज्ञानेश्वरी हा अलंकार बनवलाय की जो आपल्या सर्वांना सुखकारक आहे. गीता आपल्या कळत नाही, संस्कृत आपल्या कळत नाही, परंतु ज्ञानेश्वरी मात्र आपण बऱ्यापैकी समजू शकतो. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरी हा उत्तम प्रतीचा अलंकार आहे असं वर्णन केलं आहे. मी मगाशी सांगत होतो की या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही असे कूट सिद्धांत आहेत, कूट ओवे आहेत की ज्याचा उलगडा लवकर होत नाही. थोडंसं उदाहरण मला सांगावं लागेल. व्यासजींनी महाभारत ग्रंथाची रचना केली, मनोमन केली, परंतु तो ग्रंथ आता शब्दबद्ध करायचा आहे, लिहून काढायचा आहे. आता एवढा मोठा ग्रंथ लिहायला लेखक कोण आहे? लेखक सुद्धा तेवढा तोलामोलाचा असायला पाहिजे ना. लेखक कोण आहे? मग शेवटी गणपती बाप्पांचं त्यांनी स्मरण केलं. गणपती बाप्पा प्रगट झाले. व्यासजींनी त्यांना नमस्कार केला, त्यांचं पूजन केलं आणि सांगितलं, मी आता महाभारत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि
तो आता शब्दबद्ध करायचा आहे, अर्थात त्याचं लिखाण करायचंय. तर तुम्ही माझे ग्रंथ लेखक व्हा. आता गणपती बाप्पांनी पाहिलं व्यासजीकडे, म्हटले आता हे बाबा कधी सांगणार, कधी यांना आळस येईल, कधी झोप येईल, बरं महाभारत किती दिवस जाणार आहे त्याचा काही अंदाज नाही, नाही का. गणपती महाराज आता सरळ सरळ तर नकार देता येत नाही. काही काही माणसं मोठी हुशार असतात, तोंडवर नकार द्यायचं नाही, पण तू काहीतरी कारण सांगायचं. नाही हो असं झालं तर मग काय करायचं, तसं झालं तर नाही का असं. तसं गणपती बाप्पांनी सुद्धा ती गोष्ट थोडीशी दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हटले पहा, तुमची इच्छा आहे मी लेखक व्हावं तर मी लेखक होतो, काही अडचण नाही. परंतु माझी एक अट आहे. काय अट आहे? तुम्ही सतत जर सांगत असाल तर मी लेखक होण्याचं मान्य करतो. माझी लेखणी थोड्या काळासाठी जर थांबत असेल तर मी मात्र लेखक होणार नाही. हे आहे का कबूल, तुम्हाला मान्य आहे का? व्यासजींच्या लक्षात आलं. म्हटले गणपती बाप्पा घोंगडं झटकून निघायच्या मागे दिसतात. व्यासजी त्यांचा अधिकार सुद्धा सामान्य नाही. नमो सुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. विशाल बुद्धी ज्यांची आहे, व्यासजींचं व्यक्तिमत्व सामान्य नाहीये. पुराणामध्ये असं वर्णन आहे की व्यासजी हे 2 हाताचे भगवान विष्णू आहेत. व्यासजी एक मुखाचे ब्रह्मदेव आहेत. व्यासजी 2 नेत्राचे भगवान शंकर आहेत. अर्थात या त्रिदेवाची क्षमता, त्यांचं सामर्थ्य, त्यांचं बळ हे सर्व व्यासजींच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. भगवान विष्णूला किती हात आहेत? 4 हात आहेत. परंतु व्यासजी हे 2 हाताचेच भगवान विष्णू आहेत. ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत, हे 1 मुखाचेच ब्रह्मदेव आहेत. भगवान शंकराला त्रिनेत्र आहेत, हे 2 नेत्राचेच भगवान शंकर आहेत. त्यामुळं ही गोष्ट त्यांच्या लक्षात येणार नाही असं नाहीये. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू, ज्यांनी संजयाला दिव्य दृष्टी दिल्यानंतर संजय हस्तिनापुरामध्ये बसून कुरुक्षेत्रावरच्या सर्व घटना प्रत्यक्ष पाहत होता. एवढंच नाही, कोणत्या योद्ध्याच्या मनामध्ये कधी काय विचार आलेला आहे, काय योजना आलेली आहे हे सुद्धा त्याच्या ध्यानात येत होतं. एवढा अधिकार ज्या गुरूंनी त्याला दिला, मग त्या गुरूंची ताकद कमी असेल का? व्यासजींनी पाहिलं. म्हटले गणपती बाप्पा सांडून पळून जायच्या मागे दिसतात. म्हटले ठीक आहे, तुमची आट मला मान्य आहे. तुमची लेखणी मी क्षणभरासाठी सुद्धा थांबू देणार नाही, ही काळजी मी घेतो. परंतु आता तुमची जशी आट आहे ना तशी माझी एक आट आहे. म्हटले काय आट आहे? गणपती बाप्पा थोडेसे दचकले. म्हटले माझी आट अशी आहे, मी सांगितलेला श्लोक त्याचा अर्थ पूर्ण समजल्याशिवाय पुढचा श्लोक विचारायचा नाही. याला अलीकडच्या भाषेत म्हणतात डाव टाकणे, आहे ना. व्यासजींनी चांगला डाव टाकला गणपती बाप्पावर. त्या श्लोकाचा अर्थ पूर्णपणे ध्यानात आल्याशिवाय पुढचा श्लोक विचारायचा नाही. शेवटी गणपतींना नाईलाजाने का विना होकार द्यावा लागला आणि यथायोग्य शुभ मुहूर्तावर महाभारत लेखनाचा श्री गणेश झाला. आता व्यासजी आता विशाल बुद्धी असल्यामुळे तिथे काही अडचण नाही ना, रचना तयारच. ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं म्हणजे अर्थ बोलाची वाटप आहे तिथं अभिप्रायोची अभिप्रायाते जी. आपल्याला विचार करताना शब्दांची वाट पाहावी लागते, परंतु इथं अर्थच एवढे भरलेले आहेत की ते फक्त शब्द निघायचीच वाट पाहतात. व्यासजींनी महाभारत सांगायला सुरुवात केली आणि गणपती बाप्पांनी लिहायला सुरुवात केली. ही घटना बद्रीनाथ पासून आपण एक 4 किलोमीटर पुढे गेल्यानंतर माना नावाचं गाव आहे. बद्रीनाथच्या पुढे गेल्यानंतर माना गाव हे भारतीय सरहद्दीतील शेवटचं गाव आहे. तिथून पुढे चायनाचे बॉर्डर सुरू होते. तिथं ज्या गुहेमध्ये बसून ही महाभारताची रचना झालेली आहे ती गुहा अद्याप त्या डोंगरामध्ये आहे. तिथं व्यासजींची मोठी एक काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. आजही आपल्याला ते दर्शनाला जाता येतं आणि जवळच तिथं सरस्वती नदीचा उगम झालेला आहे. भीमपूल वगैरे तो परिसर तिथं आहे. व्यासजींनी ग्रंथ सांगायला सुरुवात केली, गणपती बाप्पांनी लिहायला सुरुवात केली. आणि प्रकार असा आला की जेव्हा व्यासजींना थोडंसं थांबायची वेळ यायची ना, व्यासजी एखादा कूट श्लोक टाकून द्यायचे. गणपती बाप्पा लिहून घ्यायचे. अर्थ समजला का? गणपती बाप्पा डोकं खाजायचे. अजून नाही समजला. बरं विचार करा, समजला का? नाही. तेवढ्यात मग व्यासजी उठायचे. पाणी प्यायचं असेल, फळं खायचं असेल, कुठं जाऊन यायचं असेल, काय त्यांना माहितीये आपण जागेवर आल्याशिवाय अर्थ समजणार नाही.
आणि मग जाऊन फिरून यायचे आणि पुन्हा येऊन बसायचे. आला का अर्थ लक्षात? नाही आला अजून. मग याचा अर्थ असा 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 आहे. हो हो आता लक्षात आला, सांगा पुढे, नाही का? पुढे सुरुवात करायची. पुन्हा जेव्हा कधी उठायचं असेल, जायचं असेल, तेव्हा असा एखादा कोट श्लोक पुन्हा टाकून द्यायचे. पुन्हा गणपतीला विचारायचे, समजलं का? नाही. मला सांगा, ज्या गणपती बाप्पांना आपण बुद्धीची देवता म्हणतो त्यांच्यापुढे जर अशी समस्या निर्माण व्हावी तर बाकीच्यांची काय कथा आहे? कोट श्लोक टाकला की गणपती बाप्पा पुन्हा लेखणी करायचे, अर्थ नाही ध्यानात आला. बरं, बघा बघा, विचार करा. तोपर्यंत व्यासजी पुन्हा जाऊन यायचे. व्यासजींनी सांगितलं, महाभारतामध्ये एकूण असे 8,800 श्लोक आहेत. किती आहेत? 8,800 श्लोक आहेत महाभारतामध्ये. कुठ श्लोक की ज्या श्लोकांचा अर्थ फक्त मी जाणतो आणि माझा मुलगा शुकाचार्य जाणतात. अहम वेद्मी शुको वेत्ती संजयो वेत्ती वानवा. व्यासजी सांगतात की त्या श्लोकाचा कोटार्थ फक्त मी जाणतो, माझा मुलगा शुकाचार्य तेही जाणतात, परंतु माझा कृपापात्र शिष्य संजय जाणतो का नाही नक्की सांगता येत नाही. संजयो वेत्ती वा न वा, नक्की सांगता येत नाही. मग असे श्लोक तिथं आहेत. मला तर असं वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असे श्लोक आहेत, अशा ओव्या आहेत की बऱ्या लोकांना सुद्धा तिथं हात टेकावे लागतात. काही काही ज्ञानेश्वरीमधल्या अशा ओव्या आहेत की ज्याचा अर्थ स्पष्ट होत नाही, आणि अर्थ स्पष्ट न झाल्यामुळे त्याच्यावर भाष्य लिहिणारे जे भाष्यकार आहेत त्यांनी आपापल्या बुद्धीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातच गणपतीचं जे वर्णन केले, गणपतीचं रूपक केलेलं आहे. गणपतीच्या हातामध्ये 6 प्रकारची आयुध सांगितलेली आहेत. दिखा षडदर्शनी मणिपती, तेची भुजांची आकृती, मनोनी विसंवादू धरिती आयुधे हाती, तरी तर्को तोची फरशू, नीतिभेद अंकुशू, वेदांतो तो महारसू, मोदकू मिरवे, मग एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. 6 हातामध्ये ही जी 6 शस्त्र आहेत, आयुध आहेत, ती नेमकी कोणत्या हातात कोणत्या शास्त्राची आहे, कोणत्या दर्शनाची आहे, याचा विवेचन करत असताना आमच्या संप्रदायातील अर्थज्ञांनी किंवा ज्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी लिहिली त्यांच्या सुद्धा सांगण्यामध्ये, विवरणामध्ये एकवाक्यता नाहीये. तुम्ही तपासून पहा. सार्थ ज्ञानेश्वरी समोर ठेवा 2-4 अशा, आणि बघा यांनी याचा अर्थ काय केला, त्यांनी केला. मग तुमच्या लक्षात येईल की यांनी वेगवेगळे अर्थ केले. मग वेगवेगळे अर्थ केले, ज्ञानोबरांनी काय वेगवेगळं सांगितलेलं नाही. मग यांना त्या रूपाने आकलन का झालं नाही, हीच युक्तीची खोली आहे. म्हणून तुकोबाराया सांगतात, नेनो कळणं कठीण आहे. म्हणजे याचा अर्थ असा कोणी करू नका की तुकोबाराला कळालं नाही. तुकोबारायांना कळालं, परंतु बाकीच्यांच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की हे कळणं एवढं सोपं नाहीये. म्हणून तुकोबाराया सांगतात, मनोनी ठेविली पायी डोई. ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही बऱ्याचशा ओव्या आहेत. मी आता गणपतीचं एक उदाहरण सांगितलं, आणखी ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याचशा ओव्या आहेत. ज्यांना पाहिजे असेल चिंतनासाठी मला नंतर भेटा, मी ते ओव्या सांगतो. एकंदरीत हा ग्रंथ जो आहे तो गुढार्थाने परिपूर्ण आहे, परंतु तिथपर्यंत जाण्याची क्षमता, तिथपर्यंत जाण्याची ताकद जी आहे ती मात्र खूप कमी लोकांमध्ये आहे. जसे समुद्राच्या तळाला मोती रत्न असतात की नाही, समुद्राच्या तळाला, परंतु सगळेच तिथपर्यंत जातील असं सांगता येत नाही. समुद्राच्या पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे, समुद्राचं पाणी जेव्हा आपण समुद्रामध्ये शिरतो आणि तिकडून लाट येते ना, ती लाट किनाऱ्याकडे जेवढ्या वेगाने येते ना त्याच्या दुप्पट वेगाने ती आत जात असते. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, जर कोणी गटांगळ्या खाल्ल्या असेल तर त्यांच्या चांगल्या आठवणीत असेल. लाटेचं वैशिष्ट्य आहे, किनाऱ्याकडे येताना ती ज्या वेगाने येते त्याच्या दुप्पट वेगाने ती आत जात असते. म्हणून पोहणारा कितीही जरी चपळ असला, तरबेज असला, तरी तो लवकर बाहेर येईल याची काय शक्यता सांगता येत नाही. आणि रत्न म्हणा, मोती म्हणा, ते असे काय कडेला नसतात, ते खोलवर जावं लागतं त्याला. म्हणजे खोलवर जाऊन ते रत्न प्राप्त करण्यासाठी आपली ताकद सुद्धा तेवढी असावी लागते. तसं सांगू का, ज्ञानेश्वरीमध्ये उतरून सिद्धांत रूपी रत्न संकलित करण्यासाठी ताकदही तेवढी मोठी असावी लागते. किंवा याहीपेक्षा मी असं सांगेल की ताकद असण्यापेक्षा त्या ग्रंथाची आणि ग्रंथकर्त्या ज्ञानोबरायांची कृपा असावी लागते. हा महत्वाचा भाव आहे.
म्हणून असा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, हा आपल्या मराठी सारस्वताचा आद्य ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीच्या अगोदर मराठी सारस्वताचा असा ग्रंथ नव्हता. मराठी एक बोली भाषा होती, व्यवहाराची भाषा होती, परंतु ती तत्वज्ञानाची सुद्धा भाषा आहे. हा मराठी भाषेला दर्जा दिला तो आमच्या ज्ञानोबरायांनी दिला. म्हणून माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरी रसिकी मिळवीन. माझा मराठाची बोलू कौतुके या शब्दाचा अर्थ, माझी मराठी भाषा एवढी संपन्न आहे, एवढी समृद्ध आहे की अमृताबरोबर जरी पैज लावली तरी ती पैज जिंकण्याची क्षमता आमच्या या भाषेमध्ये आहे. ही भाषा किरकोळ नाहीये. तुकोबराय सरळ विचारतात ना, अरे संस्कृत भाषा देवे केली आणि मराठी काय चोरापासून आली? संस्कृत भाषा देव भाषा आहे, मराठी काय चोरांची भाषा आहे का? म्हणून मराठी भाषेला सुद्धा संपन्नतेचा दर्जा, पूर्णत्वाचा दर्जा, तत्वज्ञानाचा दर्जा, साहित्याचा दर्जा सर्वच बाबतीमध्ये ज्या ग्रंथाने प्राप्त करून दिला तो ग्रंथ हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. त्याच्या अगोदर सर्व तत्वज्ञान कोणत्या भाषेमध्ये असायचं? संस्कृत भाषेमध्ये. वेद संस्कृत भाषेमध्ये, वेदांग संस्कृत भाषेमध्ये, उपवेद संस्कृत भाषेमध्ये, शास्त्र संस्कृत भाषेमध्ये, पुराण संस्कृत भाषेमध्ये, स्मृती ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये, समजलं का? सर्व ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये. मग मराठी भाषेमध्ये असा काही दर्जेदार ग्रंथ नसायचा. तेव्हा ज्ञानोबरायांनी हा विचार केला की आतापर्यंतचं तत्वज्ञान संस्कृत भाषेमध्ये बंदिस्त आहे आणि संस्कृत भाषा जाणणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते अत्यल्प आहे. कसं आहे? अत्यल्प आहे. मला वाटतं आपण बाकीच्याच जाऊ द्या, आपल्या तालुक्याचाच हिशोब जर केला तर तालुक्यात किती टक्के लोक संस्कृत जाणणारे आहेत? लोकसंख्येच्या हिशोबाने मला सांगा. 1-2% ठरेल का? नाही ठरणार. तालुक्याचा हिशोब नंतर लावा, अगोदर गावाचा हिशोब लावा, म्हणजे तो आपल्याला लवकर जमेल. गावामध्ये किती टक्के लोक संस्कृत जाणणारे आहेत? अतिशय कमी प्रमाण आहे. आज जर्मनी सारख्या राष्ट्राने आपल्या देशातून वेद संस्कृत साहित्य नेलं त्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या काळामध्ये. आज विशेष गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल की जर्मनी सारख्या देशाने संस्कृत भाषेचं ज्ञान हस्तगत केलं, मिळवलं ज्ञान, आणि संस्कृतमध्ये अतिशय त्यांनी ग्रंथ लिहिले, संशोधन केलं, शोध लावले. याच्याही पेक्षा आपापसामध्ये संस्कृत भाषेत बोलणारे लोक सुद्धा तिथं आहेत. लक्षात का? आपापसामध्ये संस्कृत भाषेत बोलणारे लोक आहेत. म्हणजे आपण जसं अस्खलितपणे मराठीमध्ये बोलू शकतो तसं ते अस्खलितपणे काय करतात, संस्कृतमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते बोलतात. म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे की तिथं त्यांनी संस्कृत भाषेची चांगली प्रगती केली, परंतु आपल्याला मात्र दुर्दैवाने म्हणावा अन्य काही गोष्टीने ती प्रगती साधता आलेली नाही. ज्ञानोबरायांनी हा विचार केला की लोक सर्व त्या ठिकाणी ज्ञानास पात्र आहेत, परंतु भाषेची अडचण असल्यामुळे ते ज्ञान तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जिज्ञासा आहे, तयारी आहे, पात्रता आहे, परंतु माध्यम जे आहे भाषेचं ते माध्यम मात्र काय करतं, या लोकांना त्यांनी अडवलेलं आहे. संस्कृत भाषा लोकांना कळत नाही. आता गाथेमध्ये तुकोबरायांनी संस्कृतची योजना केलेली नाही, परंतु ज्ञानेश्वरी गीतेवरचं भाष्य असल्यामुळं नाही का काही वेळानंतर आपला श्लोक येतोच. आणि पारायणामध्ये मोठी गंमत होते. ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये तो श्लोक आला की वाचक सर्वजण स्पीड ब्रेकर आल्यासारखे तिथं थांबतात. मग त्या ठिकाणी त्या व्यासपीठ संचालकाने त्यांना जसा येत असेल तसा श्लोकचा उच्चारण केलं की या लोकांनी पुढच्या वेळी उड्या मारल्या की निघाले पुढे, नाही का, अशी अवस्था होते. म्हणजे संस्कृत सर्वजण वाचू शकत नाहीत, जाणणं आणि बोलणं तर त्याहीपेक्षा पुढे कठीण आहे. तेव्हा ज्ञानोबरायांनी हा विचार केला की गीतेमध्ये वेदाचं संपूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे. गीतेमध्ये वेदाचं संपूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे, परंतु वेदामध्ये आणि गीतेमध्ये भेद असा आहे, वेदाने आपल्या अध्ययनाचा हक्क फक्त त्रैवर्णिकांना दिला. शूद्रांना आणि स्त्रियांना वेदाने काय केलं, लांब केलं, नाकारलं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ती गोष्ट स्पष्ट करतात. वेद संपन्न होई ठाई, परी कृपणू ऐसा आणू नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची. एरा भवव्यथा ठेलिया, स्त्री शूद्राधिका प्राणिया, अनवसरो मांडोनिया राहिला असे. मज पाहता ते मागी लवणे,
फेडावया गीतापणे वेदू विठला भलतेने सेव्य व्हावया. दानोबा सांगतात वेद संपन्न आहे, परंतु त्याच्यासारखा कंजूस किंवा त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाहीये. का त्याला कंजूस का म्हटलेलं आहे? जो कानी लागला तीही वर्णाच्याची. 3 वर्णांच्याच कानी लागला तो. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य बस म्हटले यांनाच वेदाचा अधिकार आहे, बाकी शूद्रांना आणि स्त्रियांना अधिकार नाहीये. एरा भव व्यथा ठेलिया स्त्री शूद्राधिका प्राणिया अनवसरो मांडोनिया राहिलासी. ज्ञानोबा सांगतात ही उणी वेदाच्याच लक्षात आली. अरे म्हटले आपण तर एवढे संपन्न आहे ना, आपण पंक्तिभेद करणं योग्य आहे का? ऐका, संपन्न माणसाचं लक्षण आहे की जो पंक्तिभेद करत नाही, सर्वांना जो समानतेने वितरण करतो, समान अधिकार देतो, त्याला खऱ्या अर्थाने संपन्न असं म्हणतात. आता सूर्य रोज उगवतो, मग सूर्य उगवल्यानंतर असं म्हणतो का ठीक आहे, जे दररोज सकाळी मला अर्घ्य अर्पण करतात, ऐका मला नमस्कार करतात, मी माझा प्रकाश त्यांनाच देणार. जे उशिरा उठतात नाही का, कंसात सूर्यवंशी सूर्य उगवल्याशिवाय उठायचं नाही, असे काही काही लोकांचे नियम आहेत, महाराज व्रत येते, असं मला काही हरकत नाही. मग अशांना प्रकाश द्यायचाच नाही असं सूर्य म्हणत नाही. पाणी असं म्हणणार नाही. ऐका, जे सात्विक लोक आहेत आपण त्यांची तहान भागूया आणि बाकीच्यांना आपण पाणी द्यायचंच नाही किंवा तहान भागवायचे नाही असं म्हणणार नाही. का गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होनी मारू हे नेनेची करू तोय जैसे. गाय सात्विक प्राणी, गायीच्या पोटामध्ये अनेक प्रकारचे देवता आहेत, म्हणून आपण गायीचीच तहान भागू आणि तो वाघ क्रूर आहे त्याला विष होऊन आपण मारून टाकू असं पाणी कधी करत नाही. संपूर्ण वातावरणामध्ये पसरलेली जी हवा आहे ती हवा असं म्हणत नाही की आपण काय करू, चांगल्या भजन करणाऱ्या लोकांनाच आपण चांगलं नाही का श्वासोश्वास घ्यायला उपलब्ध करून देऊ, बाकीच्यांना मरू द्या तडफडून, असं म्हणत नाही. मग निसर्गातील प्रत्येक घटक जर समानतेने कार्य करत असेल, वागत असेल, तर वेदाने हा अधिकार भेद का करावा, ही गोष्ट वेदाच्या लक्षात आली. अरे म्हटले थोडीशी गडबड झालेली आहे, आता याच्यात सुधारणा करावी लागेल, कशी करायची? आणि म्हणून वेदाने गीतेच्या रूपाने नवीन अवतार घेतला असं ज्ञानोबराय म्हणतात. वेदू वेठला भलतेने सेव्य व्हावया. आता गीतेचा अधिकार सर्वांना आला. श्रियो वैश्या सता शूद्रास ते पियांती परांगती. स्त्री असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, सर्वांना गीतेचा अधिकार आहे. गीतेच्या ज्ञानापासून, अध्ययन अध्यापनापासून कोणी वंचित राहू शकत नाही. हा गीतेचा मोठेपणा आहे. परंतु एक अडचण दूर झाली अधिकाराची, परंतु दुसरी अडचण मात्र कायमच राहिली, भाषेची. गीता कोणत्या भाषेमध्ये आहे? संस्कृत भाषेमध्ये आहे. मग ज्ञानोबरांनी हा विचार केला की आपण गीता त्या काळामध्ये अर्जुनाला सांगितली, युद्धभूमीवर सांगितली, सूत्रबद्ध पद्धतीने थोड्या वेळामध्ये सांगितली, व्यासांनी ती शब्दबद्ध केली, त्याचा विस्तार केला. परंतु गीतेमध्ये सर्व उपनिषदाचं वैदिक तत्वज्ञान सामावलेलं असताना सुद्धा केवळ भाषेच्या अडचणीमुळे त्याचा लाभ सर्वसामान्य माणसांना घेता येत नाही. कोणी विचार केला? भगवान विष्णूने विचार केला. आणि नंतर मग त्यांनी ठरवलं की या ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करणं गरजेचं आहे. आणि सार्वत्रिकीकरण करण्यासाठी आपल्यालाच मराठीमध्ये हा ग्रंथ लिहावा लागणार आहे. आणि म्हणून भगवान विष्णूनेच ज्ञानोबरांच्या रूपाने अवतार घेतला आणि हा ज्ञानेश्वरी सारखा समृद्ध संपन्न ग्रंथ जो आहे तो आज आपल्या हाती दिलेला आहे. मला वाटतं आपण खूप मोठे भाग्यवान आहोत की ज्ञानेश्वरी गाथा ग्रंथ रचनेच्या नंतर आपण जन्माला आलो, म्हणून आपल्याला त्याचा लाभ घेता येतोय. अगोदर जर आपण येऊन गेलो असतो तर काही कळालं नसतं ना. म्हणून हा ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आहे मराठी भाषेतला आद्य ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीची भाषा शैली जर आपण पाहिली तर कुठं सोपी आहे, कुठं अवघड आहे. बऱ्याच ठिकाणी अवघडच आहे असं म्हटलं तरी काही अडचण नाहीये, सोपी क्वचित ठिकाणी आहे. कधी कधी काही काही लोक आम्हाला भेटतात, अहो म्हटले मी ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न केला पण ती संस्कृत आम्हाला समजतच नाही हो. मी त्याला सांगितलं, अरे बाबा ती संस्कृतमध्ये नाही, ती मराठीमध्ये आहे म्हटलं. ती म्हणजे ती संस्कृतमध्ये आहे का मराठीमध्ये हे सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांना अर्थ काय कळणार आहे त्याचा. एकंदरीत ज्ञानेश्वरीची भाषा पद्धती जी आहे ती त्या काळातली आहे. पुढे जाऊन तुम्हाला थोडंसं सांगू का, गीतेचं तत्वज्ञान
मराठी भाषेमध्ये यावं म्हणून ते तत्वज्ञान पेलण्यासाठी त्याच तोलामोलाची मराठी असणं गरजेचं आहे. सामान्य मराठी भाषेत ते तत्वज्ञान पेललं गेलं नसतं. आपली जी दैनंदिन भाषा आहे, व्यवहाराची भाषा आहे, आपली जी बोली भाषा आहे, त्याच्यामध्ये ते तत्वज्ञान पेललं गेलं नसतं. जसं गंगा जेव्हा स्वर्गातून अवतीर्ण होणार होती तेव्हा राजा भगीरथाला गंगेने सांगितलं, अरे ठीक आहे, मी प्रसन्न झाले, मी यायला तयार आहे, परंतु माझा जो प्रवाह आहे तो प्रवाह कोण धारण करू शकेल? पृथ्वी माझा प्रवाह धारण करू शकत नाही. मी जर सरळ आले तर कदाचित पृथ्वी रसातळाला जाऊ शकते. माझा वेग, माझा प्रवाह धारण करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये नाहीये. राजा भगीरथाने विचारलं, माते मग यासाठी उपाययोजना काय करावं लागेल? यासाठी गंगा मातेनं सांगितलं, भगवान शंकर यासाठी सक्षम आहेत, ते माझा वेग सहन करू शकतील. भगवान शंकराचा प्रसन्न केलं, भगवान शंकराने मान्य केलं आणि आपल्या जटेमध्ये गंगेला घेऊन नंतर मग गंगोत्रीच्या ठिकाणी त्या गंगेचा प्रवाह मोकळा केला गेला. तसं सामान्य मराठी भाषा गीतेचं तत्वज्ञान धारण करण्या इतपत मजबूत नसल्यामुळं ज्ञानोबरायांना संस्कृत प्रचूर मराठी इथं वापरावी लागली. बरं का, ज्ञानेश्वरीचंही वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरीची भाषा जरी मराठी असली तरी ती संस्कृत प्रचूर मराठी असल्यामुळं विद्वान लोकांचा प्रवेश त्यामध्ये लवकर होतो. सर्वसामान्यांना थोडंसं ताटकळावं लागतं. जेव्हा तुमचे 10, 20, 5, 25 पारायणं होतील, अनेक ग्रंथ सार्थ ज्ञानेश्वरीचे वाचनं तुमचे होतील, तेव्हा मला वाटतं साधारणतः एक तुमचा प्रवेश त्यामध्ये होऊ शकतो. परंतु एखादा नवखा माणूस आला आणि बसला ज्ञानेश्वरी वाचायला तर मला वाटतं त्याला समजणार नाही काही. असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो कठीण आहे. म्हणून जिथं तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे नेनो युक्तीची ते खुली, ती उगीच म्हणत नाहीत, त्याच्यामध्ये निश्चित अर्थता आहे. म्हणून असा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ ज्ञानोबरायांनी आपल्या सर्वासाठी उपलब्ध करून दिला. मी काल सांगितलं कालच्या विवेचनामध्ये, ज्ञानोबरायांनी त्या श्रोत्यांना विचारलं की बाबांनो, अर्जुनासारखी जर तुमची योग्यता असेल तर तुम्ही लक्ष द्या, ऐका. आणि श्रोतेही त्या ठिकाणी अगदी बसले, गेले नाही कोणी, कारण त्यांना माहिती आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगणारे मूर्तिमंत ज्ञान आहेत. ज्ञान सूर्य इथं उगवलेला आहे आणि आता आपण आपल्या बॅटऱ्या चमकण्यामध्ये काही मजा नाहीये, नाही का. ज्ञान सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण हे सर्व आकलन करू शकतो. हा निर्धार, हा निश्चय त्यांनी केला आणि त्यामुळे श्रवणाकडे ते एकाग्र झाल्यामुळे त्यांना ज्ञानेश्वरीचं यथायोग्य आकलन झालेलं आहे हे अगदी निश्चित आहे. आपण पाहिलं काल ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी आहे, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबराय नमन करतात, मंगल करतात. एक सामान्य अशी परंपरा आहे की कोणत्याही ग्रंथाच्या आरंभी मंगल करण्याचा शिष्ट संप्रदाय, ती एक पद्धती आहे. नमन का करावं, मंगल का करावं? कारण शास्त्रामध्ये त्याची चर्चा अशी केलेली आहे की आपण ग्रंथारंभी नमन केल्यानंतर, मंगल केल्यानंतर येणारे विघ्न जे आहे ते नष्ट होतात. शिष्ट संप्रदाय मोडल्याची, नाही का, आपल्यावर दोष लागत नाही. ती शिष्ट संप्रदाय, जी परंपरा आहे नमन करण्याची, मंगल करण्याची, ती आपल्याकडून सांभाळली जाते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यामुळे मंगल करणं हे अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं खेड्यापाड्यामध्ये सुद्धा या परंपरा सांभाळल्या जातात. एखाद्याला समजा विहीर खोदायची असेल, मग आता तिथं पूजन केलं जातं की नाही. मग पंडितजीला जेव्हा आणलं जातं तेव्हा त्या ठिकाणी सुपारीचा का होईना गणपती तिथं ठेवून श्रीमन महागणाधिपतये नमः असं म्हणून त्या ठिकाणी गणेशाची आराधना, पूजन केलं जातं आणि नंतर ते कार्य सुरू केलं जातं. लग्नामध्ये सुद्धा पूजन केलं जातं, मंगल केलं जातं, कुठल्याही कामामध्ये मंगल केलं जातं. तेव्हा ग्रंथारंभी मंगल करणं हा शिष्ट संप्रदाय. म्हणून ज्ञानोबरायांनी तो संप्रदाय, ती परंपरा सांभाळत पाळत ग्रंथाच्या आरंभी मंगल केलं आणि ते केलं ओम या शब्दाने. ओम नमो जी आद्या. इथं ओम हा जो शब्द आहे तो मंगलवाचक आहे. कारण असं सांगतात की सृष्टी जेव्हा उत्पन्न केली तेव्हा सृष्टीउत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेवाच्या मुखातून सुरुवातीला प्रथमतः 2 शब्द बाहेर आले.
कोणते कोणते? ओम आणि अथ असे 2 शब्द बाहेर आले. ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठंबित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभव. ओम आणि अथ हे 2 शब्द ब्रह्मदेवाच्या मुखातून सुरुवातीला आल्यामुळे ते दोन्ही शब्द मंगलवाचक आहेत. म्हणून काही ग्रंथाची सुरुवात ओम या प्रणवाने झालेली आहे आणि काही ग्रंथाची सुरुवात अथ या शब्दाने झालेली आहे. जसं योगशास्त्राची सुरुवात जी आहे अथ योगानुशासनम अथ शब्दाने झालेली आहे. ब्रह्मसूत्राची सुरुवात अथा तो ब्रह्म जिज्ञासा अथ शब्दाने झालेली आहे. पूर्वमीमांसा ग्रंथाची सुरुवात अथा तो कर्म जिज्ञासा या शब्दाने झालेली आहे. म्हणून काही ग्रंथाची सुरुवात ओमने झालेली आहे आणि काही ग्रंथाची सुरुवात अथने झालेली आहे. इथं ज्ञानोबराय सुरुवात करतात ती ओंकाराने. ओम नमोजी आद्या या ओवीमध्ये 2 प्रकारचं मंगल आहे. सामान्यतः मंगलाची वा नमनाची चर्चा करताना त्याचे 3 प्रकार सांगितले जातात. एक नमस्क्रिया रूप, एक आशीर्वाद रूप आणि एक जे आहे ते वस्तू निर्देश रूप. जेव्हा समोरच्या व्यक्तीला किंवा देवतेला नमस्कार केला जातो तेव्हा ते नमस्क्रिया रूप मंगल साधलं जातं. समोरच्या व्यक्तीला आशीर्वाद दिला जातो किंवा त्याचा आशीर्वाद मागितला जातो तेव्हा ते आशीर्वादात्मक मंगल ठरलं जातं. आणि जेव्हा परमात्म्याला मंगल करताना नमस्कार न करता केवळ त्याचा निर्देश केला जातो तेव्हा त्याला वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणतात. अमृतानुभवमध्ये ज्ञानोबांनी वस्तू निर्देश रूप मंगलाची योजना केलेली आहे. यदक्षरमनाख्येयम आनंदमजमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथीति ख्यातम दैवतमाश्रे. यद अक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथ इति नामना ख्यातम दैवतम अहम आश्रय. म्हणून अक्षर अनाख्येय अज वगैरे ही जी सर्व योजना आहे ही वस्तू निर्देशाची योजना आहे. म्हणून तिथं वस्तू निर्देशात्मक मंगल आहे. चांगदेव 65 मध्ये सुरुवातीला जे नमन केले ते आशीर्वादात्मक आहे. स्वस्ति श्री वटेषु जो लपोणी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. तसं ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय एकाच वेळी 2 मंगलाची योजना करतात बरं का. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये 2 प्रकारचं मंगल आहे. ओम नमो जी ओंकाराला नमस्कार केलाय आणि आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय नाही का त्याचा जय जयकार केलेला आहे. म्हणून इथं पुढचं जे आहे ते वस्तू निर्देश रूप मंगल ठरलेलं आहे आणि सुरुवातीचं नमस्कार रूप मंगल ठरलं आहे. म्हणून अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीची सुरुवात केलेली आहे. आता इथं मोठी मानवी कथा आहे. इथं कोणत्या एखाद्या विशिष्ट देवाचं नाव घेऊन नमन केलेलं नाहीये. आपण जसं काही काही ठिकाणी गणपतीचं नाव घेऊन आपण नमन करतो नाही का. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपतीनं आपण मंगल करतो. देवीचं जर असेल तर भूतांच्या अंतःकरणामध्ये मातृरूपाने संस्थित आहे. नमस्तस्यै 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 नमो नमः असं आपण देवीचं नमन करतो. परंतु इथं कोणत्याही देवदेवतेचा विशिष्ट उल्लेख केलेला नसताना किंवा नसून इथं केवळ ओंकाराला नमन केलेलं आहे. अर्थात निर्गुण निराकार परमात्म्याला नमन केलेलं आहे. किंबहुना आदि बीज असणारा जो प्रणव आहे त्याला नमन केलेलं आहे किंवा परमात्म्याचं प्रतीक असणाऱ्या ओंकाराला त्या ठिकाणी नमन केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं हे वैशिष्ट्य आहे की ग्रंथाचा आरंभ ओमने होऊन त्याच्यामध्ये 2 प्रकारचं मंगल साधलेलं आहे. आणि सांगतात की हे परमतत्व कसं आहे जे आद्य आहे. आद्य शब्दाचा अर्थ जगताच्या आरंभीचं जगताच्या आरंभीचं आहे. तो परमात्मा कधी होता. परमात्मा जगत निर्माण होण्याच्या अगोदर होता. जगत निर्माण झाल्यानंतर जगतामध्येही तो आहे आणि जगताचा लय झाल्यानंतर पुन्हा तो परमात्मा शिल्लकच राहणार आहे. ही परमात्म्याची सत्ता आहे. ज्याच्या सत्तेनं जग अस्तित्वात येतं आणि नंतर ज्याच्यामध्येच विलीन होतं असं ते परमतत्व आहे. नाही तर कधी कधी काही काही लोकांना जगातला देव दिसतच नाही
भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये खेद व्यक्त करतात, हे आत बाहेरी मिया कोंदले, जग निखिल माझे जीवोतले, परी कैसे कर्म तया आड आले, जे मीची नाही म्हणती. जसं सोन्याच्या अलंकारामध्ये आत बाहेर सोनच आहे, बरोबर की नाही? सोन्याच्या अलंकारामध्ये काय आत बाहेर सोनं आहे. किंवा आता ते पाडव्याच्या टायमाला त्या गाठ्या असतात, कडे असतात, त्याच्यामध्ये आत बाहेर काय आहे? साखर आहे की नाही? आतून पोकळ नसतात, ते भरीव असतात. तसं ज्ञानोबा सांगतात की या जगताच्या आत बाहेर मीच आहे, परंतु त्या जीवांचं कोणतं कर्म आड आलं की जे मी असून नाही म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या जगतामध्ये आपल्या त्या परमात्म्याची प्रतीती येत नाही. ही काय येत नाही त्याचा खुलासा ज्ञानोबांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. हे योगमाया पडले झाली आहाती आंधळे, म्हणून प्रकाशाचे नि देहबळी न देखती माते. योगमाया पडला आणि हे अंध झालेली आहेत, म्हणून मी प्रकाशरूप असणारा जो आहे त्या प्रकाशाच्या देहबलाने हे मला पाहू शकत नाहीत. एकंदरीत परमात्मा या जगतामध्ये आहे, जगताच्या पूर्वीही होता आणि जगताच्या नंतरही राहणार आहे, म्हणून त्याला आद्य असं म्हटले, जगताचं आद्य कारण. आता अधिक त्याचे विवेचन करत नाही. त्याच्यानंतर वेद प्रतिपाद्या. वेद प्रतिपाद्य या शब्दाचा अर्थ वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं तो, का वेदाच्या प्रतिपादनाचा जो विषय तो, काय अर्थ लावायचा? काय वेद प्रतिपाद्य या शब्दार्थ वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं तो, का वेदाच्या प्रतिपादनाचा जो विषय आहे तो? थोडस अवघड वाटेल. वेदाच्या प्रतिपादनाचा जो विषय आहे तो नाही, वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे असा अर्थ आहे. म्हणून वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं, एकेमेवा द्वितीयम ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म विज्ञानम आनंदम ब्रह्म, या वेदाच्या ज्या श्रुती आहेत त्या वेदाच्या श्रुतीमधून त्या ठिकाणी परमात्म्याचं वर्णन वेदाने केलेलं आहे. म्हणून वेदाने ज्याचं प्रतिपादन केलंय म्हणून त्याला वेद प्रतिपाद्या असं म्हटलेलं आहे. पुढे सांगतात, जय जय स्वसंवेद्या, तो परमात्मा स्वसंवेद्य आहे. परमात्मा स्वसंवेद्य आहे. याचा अर्थ असा, आता थोडस व्याकरणाची जाणकार लोक असतील तर मी केलेला खुलासा त्यांच्या लक्षात येईल. स्वसंवेद्य असा एक शब्द होईल आणि दुसरा शब्द असा होईल सुसंवेद्य. त्याचा विग्रह जर आपण व्याकरणशास्त्र दृष्ट्या केला तर अशा दोन प्रकारे केला जाईल. मग एक स्वसंवेद्य हा विग्रह आणि दुसरा सुअसंवेद्य असा एक विग्रह आहे. तर यातला कोणता विग्रह बरोबर वाटतो आपल्याला? स्वसंवेद्य वाटतो का सुअसंवेद्य वाटतो? सांगा, सांगायला काही अडचण नाही. म्हणजे आपलं कुठपर्यंत चाललं हे तरी माझ्या ध्यानात येईल. कसं वाटतंय? सुअसंवेद्य हे का स्वसंवेद्य बरं वाटतं? आता काय कोणाला काय बरं वाटेल, कोणाला काय बरं वाटेल नाही का. सु म्हणजे चांगलं, हे विशेषण आहे. हे नकारार्थी अव्यय आहे. सम हे सम्यक प्रकारता दाखविणारं आहे. आणि वेद्य याच्यामध्ये विथ हा धातू आहे, वेद्य जाणणार असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे सुअसंवेद्य याचा अर्थ होतो की जे चांगल्या प्रकारे जाणणं शक्य नाही. आणि स्वसंवेद्य या शब्दाचा अर्थ होतो जे स्वतःच स्वतःला जाणू शकतं ते. लक्षात का? जे तत्व स्वतःच स्वतःला जाणू शकतं त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. आणि जे तत्व जाणणं तसं सहजासहजी शक्य नाही त्याला सुअसंवेद्य. ते सु आणि अ याचा संधी स्व झाला म्हणून स्वसंवेद्य असं ते होतं. एकंदरीत जर पाहिलं तर परमात्मा हा आपल्या वृत्तीज्ञानाचा विषय नाही. थोडस वेदांताकडे मी जातोय आता. परमात्मा हा वृत्तीज्ञानाचा विषय नाही, कारण परमात्मा हा स्वसंवेद्य आहे. तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. समजा कल्पना करा, आपल्या घरामध्ये आपण काहीतरी झाकून ठेवतो की नाही. जुन्या काळामध्ये एखाद्या गाडग्याने घमेल्याने काहीतरी झाकून ठेवण्याची पद्धती असायची.
आणि दिवा विझला म्हणा किंवा लाईट गेली आणि सांगितलं म्हटले घरात तिथं अमक्या अमक्या ठिकाणी ते झाकून ठेवलं, घेऊन ये बरं. तो माणूस जेव्हा तिथं जातो तेव्हा तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला प्रकाश न्यावा लागतो की नाही, कंदील असेल, बॅटरी असेल, काय असेल, तो घेऊन जातो. आणि तिथं गेल्यानंतर तो त्याला ते झाकण सापडतं. अरे म्हटले याच्या खाली हा पदार्थ आहे. आणि मग तो झाकण बाजूला काढून ठेवतो आणि मग त्याला तो पदार्थ दिसतो ज्याच्या शोधासाठी तो तिथं आलेला आहे. आणि तो पदार्थ उचलून मग तो घेऊन जातो. ठीक आहे म्हणजे सापडला, बरोबर की नाही. परंतु त्या गाडग्याखाली म्हणा किंवा घमेल्याखाली म्हणा एखादा दिवा ठेवलेला आहे आणि माणसा सांगितलं अरे त्या घमेल्याखाली दिवा ठेवलेला आहे, म्हटले तेवढा घेऊन ये बरे. मग तो त्या ठिकाणी आपला दिवा वा बॅटरी घेऊन गेला, घमेल्यापर्यंत गेला आणि घमेल्याला वर केल्यानंतर मग तो दिवा जो आहे, आता हा दिवा आहे हे कळण्यासाठी या प्रकाशाची गरज आहे का? नाही. का नाही? कारण तो दिवा प्रकाशरूप आहे. जड वस्तूचं प्रकाशन करण्यासाठी अन्य प्रकाश साधनांची आवश्यकता भासते, परंतु प्रकाशित पदार्थाचं प्रकाशन करण्यासाठी अन्य प्रकाशाची आवश्यकता भासत नाही. समजलं का? तसं अंतःकरणातील वृत्ती जेव्हा ज्ञानेंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते तेव्हा वृत्तीबरोबर असणारा चिदाभास तोही त्या वृत्तीबरोबर असतो. त्याला साभास अंतःकरण वृत्ती असं म्हणतात. ती अंतःकरण वृत्ती जेव्हा एखाद्या पदार्थापर्यंत जाते, समजा कल्पना करा समोर घट ठेवलेला आहे. आता मी जेव्हा घटाकडे पाहतो तेव्हा माझी अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियाच्या माध्यमातून अर्थात साभास अंतःकरण वृत्ती त्या घटापर्यंत गेलेली असते. आणि घटापर्यंत गेल्यानंतर मग अयम घटा असं ज्ञान त्या वृत्तीबरोबर आलेल्या चिदाभासाला होत असतं. परंतु ती वृत्ती जेव्हा आपण आत्मज्ञानाच्या प्रक्रियेकडे वळू तेव्हा मात्र वृत्तीमध्ये वृत्ती व्याप्ती संभवते, परंतु फल व्याप्ती संभवत नाही. जसं हा घट आहे, हे काय झालं, अगोदर ती वृत्ती घटाकार होते त्याला वृत्ती व्याप्ती असं म्हणतात आणि नंतर त्या आभासाला ज्ञान होते की हा घट आहे त्याला फलव्याप्ती म्हणतात. तसं साभास अंतःकरण वृत्ती जेव्हा आपण पाठीमागे लावली, आत्मस्वरूपाकडे लावली, तर ती वृत्ती जेव्हा आत्मस्वरूपाकार होते तेव्हा त्याला वृत्ती व्याप्ती म्हणतात. आणि त्याच्याबरोबरच्या चिदाभासाला हा आत्मा आहे असं ज्ञान होत नाही, कारण तिथं फलव्याप्ती संभवत नाही. कारण मी मगाशी सांगितलं दिव्याला प्रकाशाची गरज नाहीये कारण तो प्रकाशरूप आहे. तसा आत्मा ज्ञानरूप असल्यामुळं आत्म्याचं ज्ञान होणं शक्य नाही. कळणं थोडंसं कठीण आहे, परंतु हा सर्व भाव त्या स्वसंवेद्य शब्दामध्ये सामावलेला आहे. स्वसंवेद्य या शब्दाचा अर्थ जे स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य आहे. आता आणखी एक तुमच्या परिचयाचं उदाहरण सांगतो. आता हे वेदांतातलं उदाहरण आपण थोडंसं बाजूला ठेवू. पावसाळ्यामध्ये काय होतं की ढग असतात, आभाळामध्ये आकाशामध्ये ढग येतात, आभाळ येतं. लोक घड्याळाकडे पाहतात, अरे म्हटले 10 वाजले तरी अजून सूर्योदय झाला नाही की काय. सूर्योदय होत असतो परंतु आम्हाला तो दिसत नाही. कशामुळे? ढगामुळे. आणि नंतर मग प्रकार असा झाला की 10 वाजता थोडंसं वारं सुटलं, ढग बाजूला झाले आणि सूर्य अचानकच वर दिसला. अरे म्हटले सूर्य तर बराच वर आलेला आहे. मग आता सूर्य वर आलेला आहे हे आपल्याला कुठल्या साधनाने पाहायला मिळालं? कुठल्या? सूर्याच्याच प्रकाशाने पाहायला मिळालं ना. अगा सूर्योदय झालिया, सूर्याची पहावा धनंजया, तेवी माते मिया जाणावया मियाची हेतू. ज्ञानोबा वर्णन करतात सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला पाहण्यासाठी बॅटरी वगैरे इतर प्रकाशाची गरज नाहीये, कारण त्याच्याच प्रकाशाने आपण त्याला पाहतो. तसं भगवंताला जाणण्यासाठी इतर ज्ञानाची गरज नाही, भगवंताच्या ज्ञानानेच आपण भगवंताला जाणू शकतो. आणि म्हणून तो अर्थ स्वसंवेद्या या शब्दामध्ये सामावलेला आहे. आणि पुढे सांगतात आत्मरूपा. ते परमतत्व कसं आहे? जे आद्य आहे, जे स्वसंवेद्य आहे, ते कसं आहे? आत्मरूप आहे. जे वेद प्रतिपाद्य आहे ते आत्मरूप आहे. व्यष्टी दृष्टीने ते परमतत्व आपल्या अंतःकरणामध्ये अर्थात सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. समिष्टी रूपाने ते सर्व जगतामध्ये व्याप्त आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. ईश्वर सर्वभूतानां
हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. तो सर्वभूतांचे अंतरी हृदय महाअंबरी चित्वृत्तींच्या सहस्रकरी उदयला सेजो. अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चविले. त्यानुसार वर्णन करतात तो सर्वभूतांच्या अंतरामध्ये आहे, परंतु त्याचं ज्ञान कमी लोकांना आहे, सर्वांना त्याचं ज्ञान नाही. आपण जर एखाद्याला म्हटलं तुमच्या अंतःकरणात आत्मा आहे की नाही, काय काय उत्तर येईल? मोठी गंमत आहे. आपल्या आतमधल्या असणाऱ्या आत्म्याला आपणही पाहू शकत नाही, आपल्या आत्म्याला दुसरा कोणी पाहू शकत नाही. येते काय पाहता कोणाला? आता अलीकडे वैद्यक क्षेत्रामध्ये अतिशय मोठी प्रगती झालेली आहे. अशी काही साधन सुविधा निर्माण झालेली आहे, अद्ययावत साधन सुविधा आहे. एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल, आणखी याहीपेक्षा आणखी पुढे झालेली आहे. तसे MRI वगैरे तुमच्या शरीरातील अतिशय सूक्ष्माती सूक्ष्म जी नर्व आहे, रक्तवाहिनी आहे, ती आपण स्क्रीनवर पाहू शकतो. आणि त्यावरून ते ठरवतात की याच्या रक्तवाहिन्या किती ब्लॉकेज झाल्यात, किती टक्के ब्लॉकेज झालेले आहेत, कुठल्या ब्लॉकेज झाल्या आहेत, ते सर्व पाहू शकतात. तंत्रज्ञानाची सुविधा येते. परंतु एवढं जरी तंत्रज्ञान प्रगत झालेलं असलं, अगदी मेंदूतल्या अतिशय सूक्ष्म ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या सुद्धा आपण पाहू शकतो. परंतु या तंत्रज्ञानांना अजून आत्मा सापडेल नाही की आत्मा नेमकी कुणीकडे आहे, कोणत्या बाजूला आहे, कोणत्या कोपऱ्यात आहे, किती मोठा आहे, आकार त्याचा कसा आहे, सापडलाय का? नाही. म्हणजे आपला आत्मा आपल्यालाही दिसत नाही, आपला आत्मा दुसरा कोणीही पाहू शकत नाही. मग तो आहे का नाही? आहे. कशावरून आहे? आहे. नाही का? आहे. ज्ञानेश्वर महाराज एक अतिशय सुंदर उदाहरण देतात अमृतानु अमर. त्यानुसार सांगतात की एकदा विमानाचा प्रवास चालू होता आणि विमानामध्ये बिघाड झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या वैमानिकांनी जाहीर केलं की आता विमानात बिघाड झालेला आहे, त्या पॅराशूट छत्र्या घ्या आणि आपापले जीव वाचवा. लोकांनी ज्या छत्र्या घेतल्या आणि उड्या टाकून दिल्या विमानातून. रात्रीची वेळ होती. आता एक त्या प्रवासामध्ये निग्रो माणूस होता. निग्रो माहिती ना, दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणारे कसे लोक असतात ते, एवढे काळे कुट्ट असतात, बुक्का लावलेला सुद्धा कळत नाही महाराज, एवढे काळे असतात. त्यांनी पॅराशूटने उडी टाकून दिली. कसं बसक हळूहळू 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 त्याचे पाय जमिनीवर टेकले. म्हटलं बरं झालं नाही, जमिनीवर तरी उतरलो आपण. काट्याकुट्यात कुठे गेलो नाही, पाण्यात गेलो नाही, एखाद्या नदीमध्ये समुद्रामध्ये, जमिनीवर आपले पाय टेकले आहेत. वेळ रात्रीची होती आणि तीही रात्र म्हणजे अमावस्येची रात्र, पौर्णिमेची रात्र नव्हती, अमावस्येची रात्र. आणि त्यातल्या त्यात अमावस्या सुद्धा पावसाळ्यातली अमावस्या होती. मग आता किती काळा कुट्टा अंधार असेल. आता त्याचे पाय तिथं टेकल्यानंतर तो मला ठीक आहे, काही हरकत नाही, आपण आता सकाळ होईपर्यंत आपण इथंच राहू. कारण कुणीकडे जायचं अंदाज नाहीये, अनोळखी ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत, रस्ता कुणीकडे आहे, सुरक्षित मार्ग कोणत्या दिशेला आहे, आणखी संकटामध्ये तर आपण जायला नको ना. त्यापेक्षा आता इथं आहे असंच आपण सकाळपर्यंत राहू आणि मग आपण निघू, असा निश्चय त्याने केला आणि तो तिथंच थांबला. आता मला सांगा, तिथं तो थांबला एवढा, एक तर पहिली गोष्ट तो काळा कुट्ट होता, दुसरी गोष्ट त्याचे कपडेही पूर्ण काळेच होते. तो त्याला पाहू शकत नव्हता, दुसरं कोणी त्याला पाहू शकत नव्हतं. मग तो होता की नाही? का काळा राहे काळवखा, तो आपणांना आणि का न चोजवे तरी असी का हा मी बाणे. ज्ञानोबा वर्णन करतात, तो काळा मनुष्य त्या काळोखामध्ये असताना तो आपणांना आणि का न चोजवे, तो स्वतःलाही स्वतः पाहू शकत नव्हता आणि दुसरंही कोणी त्याला पाहू शकत नव्हतं. तरी पण तो हा असी का मी जाणे, मी आहे, ही अस्मिता त्याच्या ठिकाणी त्या काळात असल्यामुळे त्याचं वास्तव्य जसं, अस्तित्व जसं अबाधित आहे, तसं आत्मा स्वतःला दिसला नाही, दुसऱ्याच्या प्रतीतीचा विषय जरी तो झाला नाही, तरी त्याचं अस्तित्व मात्र कसं आहे, अबाधित आहे. जर आत्मा शरीरात जर नसेल तर लोक त्याला माणसात ठेवतच नाहीत महाराज, लगेच वाजीच गाजी त्याला काय करतात, नेऊन पोच करतात. यात काय राहिलं नाही म्हणतात.
म्हणून सर्वांच्या हृदयामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते त्या परमात्म्याचं व्यष्टी स्वरूप आहे. म्हणून इथं ज्ञानोबा सांगतात की तो आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये पण आहे. आत्मरूपा म्हणून आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय नाही का, याचा जय जयकार करतात. हा ज्ञानेश्वरीचा आरंभ आहे. ज्ञानेश्वरीची ही पहिली ओवी जर चांगली कळाली तर पुढच्या ओव्यांचे संदर्भ बऱ्यापैकी लागू शकतात. म्हणून मुद्दाम याच्यावर मी थोडंसं विवेचन केलेलं आहे. अशा पद्धतीने या पहिल्या ओवीमध्ये ओंकाराचं जे वस्तू निर्देशरूप वर्णन केलेलं आहे त्या ओंकाराला ज्ञानोबा सांगतात देवा तूची गणेश. हे ओंकार रूपी देवा आपणच गणेश आहात. सर्वांच्या मतीला प्रकाशित करणारे आपण ज्ञानप्रदायक आहात. सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. आणि इथून पुढे मग ज्ञानोबा गणपतीचं नमन करतात. मला वाटतं भक्त जशा योग्यताचा असेल तशी तो गणपतीची मूर्ती बनवत असतो नाही का. आता गणपतीच्या या उत्सव काळामध्ये बरेचसे लोक मातीचे गणपती करतात, कोणी शाडूचे करतात, कोणी आणखी आता पीओपीचे वगैरे आता नवीन नवीन गणपती यायला लागलेत. हे त्या उत्सवापुरत्या उत्सव मूर्ती असतात. परंतु कुठं कुठं मंदिरामध्ये दगडाचे गणपती असतात. जुन्या काळात अजून दगडाची गणपतीच्या मूर्ती आहेत. कुठं कुठं आता अलीकडे पाहिलं तर मार्बलच्या गणपतीच्या मूर्ती आहेत. काही काही ठिकाणी अतिशय श्रीमंत जर लोक असेल तर ते चांदीचा गणपती बनवतात. आणखी त्याहीपेक्षा श्रीमंत असेल तर सोन्याचा गणपती बनवतात का नाही बनवतात. हा, त्यांची योग्यता, त्यांची भावना, त्यांची क्षमता या सर्व गोष्टी याला कारणीभूत आहेत. परंतु आमच्या ज्ञानोबरांनी गणपतीची जी मूर्ती बनवलेली आहे ती मूर्ती अशी सोन्या चांदीची धातूची दगडाची नाहीये. ती मूर्ती वाङ्मयीन गणपतीची मूर्ती आहे. म्हणून हा गणपती, या गणपतीची मूर्ती जर आपण पाहिली तर त्या मूर्तीच्या ठिकाणी ज्ञानोबरांनी केलेली जी शब्द योजना आहे, रूपक योजना आहे, ती अतिशय मार्मिक अशा स्वरूपाची आहे. आता तिथून पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या खूप कठीण आहेत, अवघड आहेत. मला वाटतं त्या ओव्या एका आठवड्यात संपणाऱ्या नाही आहेत. एवढा सूक्ष्मार्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. पण तुम्ही मगाशी सांगितलं या गणपतीच्या हाताचीच गंमत अशी लोकांनी करून ठेवलेली आहे. कोणी कोणाच्या हातात काय शस्त्र दिलं, याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये गडबड झालेली आहे. जर गणपतीच नीट नेटका समजला नाही तर पुढे ज्ञानेश्वरी काय समजेल हाही मोठा प्रश्न आहे. मग त्या गणपती बाप्पांचं वर्णन केलं आणि शेवटी वर्णन अगदी पुढे नेऊन सांगतो. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारी, हे तिन्ही एकवटले, तेत शब्द ब्रह्म कवळले, ते श्रीगुरु कृपा नमिले आदी बीज. इथपर्यंत गणपतीचं वर्णन झालं, नमस्कार झाला. त्याच्यानंतर सरस्वतींना वंदन करतात. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कलाकामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. त्याच्या पुढे गुरुना वंदन. मज हृदय सद्गुरु, जेनी तारिलो हा संसार परू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. का गुरुचं नमन झाल्यानंतर पुढे महाभारताचं वर्णन करतात. महाभारताच्या वर्णनासाठी जवळजवळ 20-25 ओव्या ज्ञानोबा खर्च करतात. आता भारत कमळ पराग, जो गीताख्य प्रसंग, या ओळीतून गीतेचं वर्णन पुढे सुरू झालेलं आहे. आणि त्याच्या पुढे ज्ञानोबा अतिशय लीनतेने सांगतात की मी ज्ञानेश्वरी व्याख्यानासाठी बसलेलो आहे, परंतु माझ्यामध्ये काही योग्यता नाहीये. जर निवृत्तीनाथ महाराजांनी कृपा केली तर मी हे व्याख्यान करू शकेल, असा सर्व भार निवृत्तीनाथ महाराजाकडे सोपून देतात. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, सदी तरी संत कृपा दीपक सोज्वळासे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिस्थितीचं आहे का, मृत ही जीवितला ही अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया ही अति भारती, येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती करतात आणि निवृत्तीनाथ महाराजांची कृपा संपादन करतात. आणि मग पुढे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं जे विवेचन आहे ते पुढे सुरू होत आहे. एकंदरीत आपण ज्ञानेश्वरीची ही जी भूमिका आहे ती आज पाहिलेली आहे. खरं तर गीतेमध्ये नमन नाहीये, गीतेमध्ये महाभारताचं वर्णन नाही, परंतु ज्ञानोबरायांची ही स्वतंत्र कृती आहे. याचा अर्थ ज्ञानोबरांनी केलेलं भाष्य हे केवळ शब्दशः भाष्य नाही, त्याच्यामध्ये भाव आणि अर्थाची जोड देऊन ज्ञानोबरांनी ती भावार्थ दीपिका तयार केलेली आहे. म्हणून हा जो ग्रंथ आहे की ज्याचा आज आपण मंगल पाहिले, त्याचं क्रमशः मी सांगितलं की अगदी बिलकुल
पदाची कोर न सांडता आपलं विवेचन इथं पूर्ण होणार नाहीये. त्यातला जो भाव आहे आणि त्या भावानुरूप जे तत्वचिंतन आहे तो मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आज या ठिकाणी आपली कथा विरामाकडे येत आहे. आता आपण भजन करून आरती होईल आणि राहिलेला जो विषय आहे तो आपण उद्या घेऊ. ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे 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 ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे. टाळी टाळी हा. देव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव